ठाकरेंच्या शिवसेनेत नाशिकमध्ये सर्वात मोठ्या बंडाची शक्यता। सुधाकर बडगुजर, विलास शिंदेंसह 10 ते 12 जण नाराज आहेत आणि बडगुजर यांचा हा दावा आहे। पक्ष संघटनेत बदल करताना विचारात घेतलं नाही ठाकरेंच्या सेनेतील सुधाकर बडगुजर यांचा आरोप। शरद पवारांनी पुढाकार घेतला तर अजित पवार त्याला मान देतील। दादा आणि पवारांनी ठरवलं तर दोन्ही पक्ष एकत्र येतील। कुणी कितीही मिठाचा खडा टाकत असेल तरी फरक पडत नाही। विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचं वक्तव्य। गिरीश महाजन पक्ष फोडण्यासाठी भाजपनं नेमलेले दलाल। भाजपच्या महाजनांच्या 10 पिढ्या आल्या तरी पक्ष संपवू शकत नाहीत। संजय राऊतांचा हल्लाबोल। तुमच्यासारखी पक्षाला तळाला नेण्यासाठी मी दलाली करणार नाही। राऊतांनीच शिवसेना संपवली। महाजनांचा राऊतांवर पलटवार तर ठाकरेंसोबत कोण राहणार 8 दिवसात कळेल, महाजनांचा दावा। राज ठाकरे आणि मुंबई पोलीस आयुक्त देवेंद्र भारतींची भेट। राज ठाकरेंची मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात सदिच्छा भेट असल्याची माहिती। ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी महाराष्ट्रासह आमची इच्छा। भविष्यात ठाकरे बंधू एकत्र येतील असा आमचा सकारात्मक विचार। सुनील प्रभू यांची प्रतिक्रिया। नीलम गोऱ्हेंच्या अध्यक्षतेत महिला आयोगाबाबत 4 तासांपासून बैठक। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर आयोगावर आक्षेप। चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्षा कमी, रील स्टार जास्त आहेत। महिला आयोगाला सुज्ञ आणि समजूतदार अध्यक्षाची गरज। रोहिणी खडसेंची टीका। महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर मविया नेत्यांची राज्यभवनामध्ये राज्यपालांसोबत भेट। बैठकीआधी महिला काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी नाट्य, मग उपस्थिती। नितेश राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे समाजात तेढ निर्माण होते। मुख्यमंत्री फडणवीसांकडे त्यांची तक्रार करणार। राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष त्यारेक खान यांचं वक्तव्य। राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी तर वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी निलेश चव्हाणच्या कोठडीत वाढ तर निलेशला 7 जूनपर्यंत पोलीस कोठडी। शशांक हगवणे आणि लता हगवणेला आणखी एका प्रकरणात अटक करणार। जेसीबीच्या विक्रीवेळी प्रशांत येळवंडेची फसवणूक केल्याचा दोघांवर आरोप। म्हाळुंगे पोलीस स्टेशन अटकेची कारवाई करणार। पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे गोपीनाथ गडावर एकत्र। गोपीनाथ मुंडेंच्या पुण्यतिथीनिमित्त गोपीनाथ गडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन। पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 जूनला काश्मीर दौऱ्यावर। कटरामध्ये पंतप्रधानांची रॅली होणार। पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच मोदी काश्मीरमध्ये जाणार। पाकमध्ये जैश ए मोहम्मदचा कुख्यात दहशतवादी मौलाना अब्दुल अजीजचा रहस्यमयरित्या मृत्यू आणि आतापर्यंत पाकिस्तानमध्ये 15हून अधिक दहशतवादी अज्ञात हल्ल्यात ठार। गुजरात सरकार कच्छमध्ये ऑपरेशन सिंदूरला समर्पित सिंदूर वन स्मारक बांधणार। प्रति हेक्टर 35 प्रजातींची 10,000 झाडं लावण्यात येणार। उत्तर सिक्कीमच्या चाटेन भागामध्ये लष्करी छावणीवर भूस्खलन। 3 जवानांचा मृत्यू तर 9 जवान अद्याप बेपत्ता आहेत। मुसळधार पावसामुळे लाचेन नदीच्या पाणी पातळीत वाढ। सोलापूरमध्ये मान्सूनपूर्व पावसामुळे 4,000 हेक्टर तर जालन्यात 1,879 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। 33 घरांची पडझड तर 122 जनावरही दगावली।